राम राम मंडळी. थोड्या जास्त दिवसांचा ब्रेक घेतला आणि तुमच्यासमोर आलेलो आहे. आजचा हा भाग 116वा आहे. गेले काही दिवस आपण पाण्याबद्दल बोलत होतो, तर त्यातलाच आज एक सांडपाणी हा विषय मी घेतलेला आहे. काय होतं ना, म्हणजे अतिपरिचयात अवज्ञासारखं, की सांडपाणी हे महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतच नाही. खरं म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने उकिरडे जे असतात त्याला लक्ष्मीसुद्धा म्हटलं जातं, कारण त्यातनं लक्ष्मीची निर्मिती होते. उकिरड्यातनं त्यातनं खत निर्माण होतं, ते शेतात पडतं. सांडपाण्याचंही तसंच आहे. पण होतं असं की आपल्या गावात एकूण सांडपाणी किती निर्माण होणार आहे याचा आपण कधी जाणीवपूर्वक विचार केलेला नसतो, आणि त्यामुळे त्याचं आपल्याला महत्त्व कळत नाही की काय, असं मला वाटतं. आपण परवा बघितलेलं होतं की एका व्यक्तीमागे 55 लिटर पाणी दर दिवशी दरडोई मिळालं पाहिजे असे शासनाचे निकष आहेत. आपण थोडं विचार जर केला की एका व्यक्तीमागे सांडपाणी किती तयार होतं, तर सांडपाणी तयार होण्याची मुख्यतः उगमस्थानं काय काय आहेत, तर शौचालयातनं सांडपाणी तयार होतं, आपण आंघोळ करतो त्यातनं सांडपाणी तयार होतं, स्वयंपाकघरातनं सांडपाणी तयार होतं, आणि कपडे धुण्यामधनं सांडपाणी तयार होतं. जे अंदाज बांधलेले आहेत ते असे आहेत की प्रति व्यक्ती शौचालयातनं जे सांडपाणी तयार होतं ते प्रति व्यक्ती प्रतिदिन 3 लिटर असतं. याला ब्लॅक वॉटर म्हणतात. बाकीचे जे 3 स्रोत आहेत, आंघोळीद्वारे साधारणपणे 12 लिटर सांडपाणी प्रति व्यक्ती प्रतिदिन तयार होतं. स्वयंपाकघरातनं 5 ते 10 लिटर पाणी हे प्रति व्यक्ती प्रतिदिन सांडपाणी म्हणून सोडलं जातं, आणि कपडे धुण्यातनं प्रति व्यक्ती प्रतिदिन 10 लिटर पाणी असं वापरलं जातं. या सगळ्याची जर बेरीज केली तर साधारण 35 लिटर पाणी प्रतिदिन प्रति व्यक्ती हे सांडपाणी म्हणून सोडलं जातं. त्यातले 3 लिटर जरी वजा केले शौचालयाचे तरी सुद्धा 32 लिटर पाणी हे आपण प्रति व्यक्ती प्रतिदिन सांडपाणी म्हणून सोडत असतो. आता कल्पना अशी करा की जर 1000 लोकसंख्येचं गाव असेल तर त्या गावामधनं 32,000 ते 35,000 लिटर सांडपाणी रोज तयार होतं. आता हा महिन्याचा हिशोब काढला, वर्षाचा हिशोब काढला तर आपल्या लक्षात येईल की किती प्रचंड प्रमाणावरती पाणी आपल्याकडे तयार होत असतं. ते जर नीट वापरलं गेलं नाही तर सांडपाणी इतरत्र पसरतं आणि त्यातनं रोगराईच्या वाढीला चालना मिळते. पण हेच जर पाणी आम्ही नीट वापरू शकलो आणि त्यातनं संपत्ती निर्माण करण्याकरता घासाचं पीक असेल, इतर काही पिकं असतील, अशी जर आम्ही घेऊ शकलो तर ते पाणी आमची आर्थिक वाढ करण्याकरता कारणीभूत ठरू शकणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे रोजचे 32,000 लिटर पाणी आम्ही वाया घालवतो की काय, असा विचार करण्याची गरज आहे. सांडपाणी व्यवस्थापनावरती शासनानेही बरेच काही मटेरियल तयार केलेलं आहे. इतर स्वयंसेवी संस्था त्यावरती काम करत आहेत, आणि आपल्या गावाकरता सुद्धा जर आपण या सांडपाण्याचा व्यवस्थित उपयोग केला. सांडपाणी जिरवण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे जमिनीत जिरवणे, किंवा जमिनीपासून म्हणजे दूर वाहून नेऊन त्याच्यावरती प्रक्रिया करून ते वापरात आणणं. तर अशा या 2 मार्गांपैकी आपल्या गावाकरता जो सोयीचा आहे असा मार्ग जर आपण निवडला तर या सांडपाण्यामुळे जी होणारी रोगराई आहे ती टाळता येईल. उलट पक्षी तिच्यातनं उत्पादन आणि उत्पन्न मिळेल अशी ही सोय करता येईल. आवश्यकता आहे ती सांडपाण्याचं महत्त्व आणि सांडपाणी किती तयार होतं त्याची क्वांटिटी ओळखणाऱ्या गाव पातळीवरच्या नेतृत्वाची. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.